नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला महादेवाची एक सुंदर कथा सांगणार आहे. देव आपल्या शिष्याची परीक्षा कसा घेतो हे मी तुम्हाला या कथेतून सांगणार आहे. कथा आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. ओम नमः शिवाय. ही कथा महानंदा नावाच्या वैरागिणीची आहे. महानंदा नावाच्या वैरागिणीची परीक्षा घेण्यासाठी महादेव सौदागर रूपात अवतरले आणि भक्त आपला आणि सर्वांचा उद्धार कसा करतात हे सांगणारी शिव भक्ताची ही कथा आहे. काश्मीरमधील नंदी ग्रामात महानंदा नावाची वारांगणा राहत असे. त्या गावात तिचे राजासारखे ऐश्वर्य होते. ती अत्यंत रूपवान व सुलक्षणी होती. ती नृत्य गायनात प्रावीण होती. लहानपणापासून ती शिवाची भक्ती करत असे. तिने आपल्या नृत्यांगणात शिवलिंग ठेवले होते. ऐन तारुण्यात सुद्धा सोमवार, प्रदोष, महाशिवरात्री ही नृत्ये ती आचरित असे. रोज लक्ष बेल वाहून शंकराची ती पूजा करत असे. प्रति सोमवारी ब्राह्मणांकडून शिवाला अभिषेक करवीत असे. श्रावण महिन्यात कोटी शिवलिंगाचरण करण्याचा तिचा नियम होता. अतिथींना जे इच्छित ते ती पुरवीत असे. तिने आपल्याकडील पाळीव कोंबडी आणि माकडाला नृत्य शिकवले होते. ती त्यांना रोज स्नान घालून विभूती लावीत असे. तिने त्यांच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घातल्या होत्या. त्या दोघांना नेहमी ती आपल्या नृत्यांगणात बांधून ठेवी. महानंदा जरी वारांगणा होती तरी ती आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक होती. म्हणजे एखाद्या पुरुषाला 3 दिवस अगर 7 दिवस आपल्या घरी प्रवेश करण्यास तिने अनुमती दिली तर त्या अवधीत ती दुसऱ्या पुरुषाकडे पाहत नसे. तिच्या भक्तीची परीक्षा पाहण्यासाठी एके दिवशी शंकर सौदागराच्या वेशात तिच्याकडे आले. दारात आलेल्या अतिथींचा यथायोग्य सत्कार करून तिने त्यांचे कुशल विचारले. त्या सौदागराच्या हातातल्या रत्नजडित कंगन होते. त्याकडे महानंदाचे सहज लक्ष गेले. ते जाणून सौदागराने महानंदाला ते कंगन दिले. ते मिळाल्यावर महानंदेला मोठी धन्यता वाटली. तिच्या आग्रहावरून सौदागराने 3 दिवस तिच्या घरी राहण्याची कबुली दिली. त्यावर तिने आपल्या जवळची शिवपिंडी महानंदेजवळ दिली आणि हे माझे प्राणलिंग आहे. हे तू जीवापलीकडे जतन केले पाहिजे. मी निघतेवेळी ते परत घेऊन जाईन असे सांगितले. त्याप्रमाणे हे शिवलिंग हरवले किंवा भंगले तर मला अग्निकाष्ठ भक्षण करावे लागेल. म्हणून तू शक्यतो दक्षता राख असेही बजावले. महानंदेने ती पिंड आपल्या नृत्यांगणात नेऊन ठेवली आणि सौदागराच्या सेवेत ती तत्पर राहिली. शंकराच्या आज्ञेवरून अग्निनारायणाने नृत्यांगणात प्रवेश केला. तोच चहूकडून लोक आग लागली, आग विझवा असे म्हणत ओरडू लागले. ते ऐकून महानंदा गडबडून जागी झाली. तिचे हातपाय लटपटू लागले. कसे बसे जाऊन तिने पाळीव कोंबड्याला आणि माकडाला मुक्त केले. थोड्या वेळात महानंदाला प्रश्न केला, माझे लिंग सुरक्षित आहे ना? तेव्हा ती थरथर कापू लागली. हात जोडत म्हणाली, स्वामी, लिंग भस्म झाले. तेव्हा सौदागर म्हणाला, आज माझ्या मुक्कामाचा 2रा दिवस. लिंग भस्म झाले असे म्हणतेस त्या अर्थी क्षणाचाही विलंब न लावता मला माझे पुढचे काम करावे लागेल असे म्हणून त्याने अग्निकुंड तयार करून ओम नमः शिवाय म्हणत त्या कुंडीत त्यात उडी टाकली. ते दृश्य पाहताच महानंदेने ही अग्निकाष्ठ भक्षण केले. तोच अग्नी शांत झाला आणि महानंदेसह शंकर आणि अग्निकुंडातून वर आले. शंकर म्हणाले, महानंदे, तुझी परीक्षा पाहण्यासाठी मी सौदागर होऊन आलो होतो. तुझी भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे. इच्छित वर माग. तेव्हा महानंदा हात जोडून म्हणाली, महादेवा, हे सारे नगर उद्भरून शिवलोकी न्यावे यापेक्षा माझे दुसरे काहीच मागणे नाही. शंकर तथास्तु म्हणाले. अशा तऱ्हेने महानंदेने एका वारांगणा असूनही केवळ भक्तीच्या बळावर स्वतःचा आणि इतरांचा उद्धार केला.